विद्यार्थी मित्रांनो, आपण आपलं दुसरं प्रकरण विविध व्यावसायिक संघटन प्रकारांचा तुलनात्मक अभ्यास या प्रकरणाचा अभ्यास आपण करीत आहोत. या प्रकरणातील व्यक्तिगत व्यापारी संस्था, तिचा अर्थ, व्यक्तिगत व्यापारी संस्थेच्या व्याख्या, व्यक्तिगत व्यापारी संस्था किंवा एकल व्यापारी संस्थेची वैशिष्ट्ये आपण बघितलेली आहेत. आजच्या तासिकेला आपण व्यक्तिगत व्यापारी संस्था आणि सहकारी संस्था यांच्यातील तुलनात्मक ज्या बाबी आहेत त्या बाबींचा विचार करून अभ्यास करणार आहोत. म्हणजेच व्यक्तिगत व्यापारी संस्था आणि सहकारी संस्था यांचा तुलनात्मक अभ्यास आपण करणार आहोत. व्यक्तिगत व्यापारी संस्था आणि सहकारी संस्था याचा तुलनात्मक अभ्यास आपण जो करणार आहोत त्यामध्ये विविध मुद्द्यांच्या आधारे आपण हा अभ्यास करणार आहोत. व्यक्तिगत व्यापारी संस्था म्हणजे काय किंवा तिची वैशिष्ट्ये आता आपण नुकतीच अभ्यासलेली आहे. आणि सहकारी संस्था म्हणजे काय, सहकारी संस्थेची वैशिष्ट्ये याचा अभ्यास आपण पहिल्या प्रकरणामध्ये केलेला आहे. आणि त्यामुळे व्यक्तिगत व्यापारी संस्था आणि सहकारी संस्था यांची तुलना तुम्ही सहज करू शकता. काही मुद्दे जर तुमच्या समोर ठेवले, तुमच्या समोर काही मुद्दे मांडले, तर तुम्ही व्यक्तिगत व्यापारी संस्था आणि सहकारी संस्था यांची तुलना सहज करू शकता. तर एक एक मुद्दा आपण या ठिकाणी विचारात घेऊ आणि व्यक्तिगत व्यापारी संस्था आणि सहकारी संस्था यांच्यातला तुलनात्मक अभ्यास, म्हणजे साम्य असेल, भेद असतील, काय फरक आहे दोन संस्थांच्या मध्ये. दोन्ही व्यवसाय संघटना आहेत पण दोघांच्या मध्ये फरक आहे. हा फरक आपल्याला या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्यायचा आहे. तर पहिला मुद्दा या ठिकाणी जो आहे तो म्हणजे अर्थ. व्यक्तिगत व्यापारी संस्था आणि सहकारी संस्थेचा अर्थ काय, तो अर्थ आपण या ठिकाणी पहिल्यांदा बघू. व्यक्तिगत व्यापारी संस्था म्हणजे काय. व्यक्तिगत व्यापारी संस्थेची व्याख्या जी तज्ञांनी केलेली आहे ती आपल्याला या ठिकाणी लिहायची नाहीये. आपल्याला सर्वसाधारणपणे व्यक्तिगत व्यापारी संस्था म्हणजे काय हे सांगायचं आहे. तुम्ही आम्ही व्यक्तिगत व्यापारी संस्था म्हणजे काय सांगू शकतो. तुमची किंवा माझी जी व्यक्तिगत व्यापारी संस्थेची किंवा सहकारी संस्थेची सुद्धा जी व्याख्या आहे ती आपण या ठिकाणी लिहिणार आहोत. आता व्यक्तिगत व्यापारी संस्था म्हणजे काय, तर एका व्यक्तीने स्थापन केलेली, तसेच मालकी, व्यवस्थापन व नियंत्रण हे एकाच व्यक्तीकडे असलेली व्यवसाय संस्था. म्हणजे व्यक्तिगत व्यापारी संस्था ही व्यवसाय संघटना आहे. ही व्यवसाय संघटना कोणीतरी स्थापन केलेली आहे. कोणी स्थापन केली, तर एका व्यक्तीनं केली. ज्या व्यक्तीनं ती केली त्या व्यक्तीची मालकी त्या व्यवसाय संघटनेवर असते. तसंच त्या व्यवसाय संघटनेचं, त्या व्यवसायाचं व्यवस्थापन करणे आणि नियंत्रण करणे ही जबाबदारी सुद्धा त्याच व्यक्तीकडे असते. अशी जी व्यवसाय संघटना तिला म्हणायचं एकल व्यापारी संस्था किंवा व्यक्तिगत व्यापारी संस्था. ओके. आता आपण सहकारी संस्थेचा अर्थ बघू, म्हणजे सर्वसाधारण व्याख्या जी आहे ती बघू, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की व्यक्तिगत व्यापारी संस्था आणि सहकारी संस्था यांच्यामध्ये काय फरक आहे. आता तुमच्या स्क्रीनवर सहकारी संस्थेची व्याख्या आलेली आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल व्यक्तींनी स्थापन केलेली व सहकारी तत्वानुसार चालविलेली व्यवसाय संस्था.
म्हणजे सहकारी संस्था ही सुद्धा व्यवसाय संस्थाच आहे. ही व्यवसाय संस्था ही अनेक व्यक्तींनी सुरू केलेली असते. आर्थिकदृष्ट्या दुर्बल व्यक्तींनी सुरू केलेली असते. ही व्यवसाय संस्था सधन लोकांनी, ज्यांच्याकडे पैसा आहे, ज्यांच्याकडे भांडवल आहे, जे भांडवलदार आहेत, स्वतःचं भांडवल गुंतवून व्यवसाय सुरू करू शकतात, स्वतःचा रोजगार निर्माण करू शकतात, अशा लोकांनी सुरू केलेली ही व्यवसाय संस्था नाही आहे. तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांची म्हणजे गरिबांची, ज्यांच्याकडे पैसा कमी आहे, गरजेच्या मानाने ज्यांच्याकडे पैसा कमी आहे, अशा आर्थिकदृष्ट्या दुर्बल व्यक्तींनी स्थापन केलेली ही संस्था असते. आणि ही संस्था ही सहकारी तत्वानुसार चालवली जाते. अशा प्रकारची ही व्यवसाय संघटना, तिला म्हणायचं सहकारी संस्था. म्हणजे व्यक्तिगत व्यापारी संस्था ही एका व्यक्तीने सुरू केलेली असते. एकच व्यक्ती तिची मालक असते, एकच व्यक्ती तिचं व्यवस्थापन करते, एकच व्यक्ती त्या व्यवसायाचं नियंत्रण करते. इथं तसं नाहीये. इथं अनेक लोक जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत अशा लोकांनी सुरू केलेली ही व्यवसाय संस्था असते. आणि त्यामुळे साहजिकच ही व्यवसाय संस्था ज्यांची आहे ते लोक, हे म्हणजे सगळेच्या सगळे लोक, ज्यांनी संस्था स्थापन केली ते सर्वच्या सर्व लोक या व्यवसाय संघटनेचे मालक असतात. तर हा दोघांच्या मध्ये असणारा फरक आहे. दोन्ही जरी व्यवसाय संघटना असल्या तरी पूर्णपणे वेगवेगळ्या अशा प्रकारच्या व्यवसाय संस्था आहेत. आता आपण दुसरा मुद्दा तुलनात्मक अभ्यासासाठी विचारात घेऊ. हा दुसरा मुद्दा तुमच्या समोर आहे, संस्थेची स्थापना. आता व्यक्तिगत व्यापारी संस्थेची स्थापना कोण करतं? तर मगाशी मी म्हटलं की व्यक्तिगत व्यापारी संस्थेची स्थापना ही एका व्यक्तीकडून केली जाते. व्यक्तिगत व्यापारी संस्था कोणाकडून सुरू केली जाऊ शकते? व्यक्तिगत व्यापारी संस्थेची स्थापना करणं सोपं आहे. फक्त ज्याला तो व्यवसाय सुरू करायचा आहे, म्हणजे व्यक्तिगत संस्थेच्या माध्यमातून, व्यक्तिगत व्यापारी संस्थेच्या माध्यमातून त्याच्याकडे व्यवसाय करण्याची इच्छा, त्याच्याकडे काहीतरी असं कौशल्य हे असणं आवश्यक आहे. आणि असं जर कौशल्य असेल तर तो स्वतःच्या भांडवलावरती हा व्यवसाय सुरू करू शकतो. इथं कुठल्याही कायदेशीर कटकटी नाही. व्यक्तिगत व्यापारी संस्था सुरू करायची म्हणजे फार मोठ्या कायदेशीर कटकटी वगैरे किंवा कायदेशीर ज्या बाबी आहेत त्यांची पूर्तता करावी लागते, असं काय नाहीये. कारण व्यक्तिगत व्यापारी संस्था सुरू करण्यासाठी स्वतंत्र कायदाच नाहीये. त्यामुळं कायदेशीर बाबींना तोंड द्यावंच लागत नाही व्यक्तिगत व्यापारी संस्था स्थापन करणाऱ्याला. आणि त्यामुळं ही संस्था स्थापन करणं सोपं आहे. मात्र मागे सांगितलं तुम्हाला मी, ज्या ठिकाणी व्यक्तिगत व्यापारी संस्था सुरू होणार आहे, ज्या भागामध्ये, ज्या गावामध्ये, ज्या शहरामध्ये, त्या ठिकाणी जी स्थानिक स्वराज्य संस्था असते, लोकल गव्हर्निंग बॉडी जी असते, म्हणजे ग्रामपंचायत असेल, नगरपंचायत असेल, त्यांची त्यांनी परवानगी दिली आणि तुम्ही परवानगी मागितली, त्यांनी परवानगी दिली, तर तुम्हाला किंवा कोणालाही हा व्यक्तिगत जो व्यापार आहे, व्यक्तिगत व्यापारी संस्था जी आहे ती सुरू करता येते. मग सहकारी संस्थेच्या बाबतीत काय आहे? सहकारी संस्थेची स्थापना सहज सुलभ करता येते का? तर सहकारी संस्थेची स्थापना करणं सुद्धा तसं सोपं आहे, पण इतकं सोपं नाहीये. कारण सहकारी संस्थेची स्थापना जी आहे ती करण्याची एक प्रक्रिया आहे. आपण 11वी मध्ये सहकारी संस्थेची स्थापना ही कशी केली जाते, त्या स्थापनेची जी प्रक्रिया आहे, या प्रक्रियेचा अभ्यास आपण स्वतंत्र प्रकरणामध्ये, म्हणजे प्रकरण क्रमांक 4 जे आपल्या अभ्यासक्रमामध्ये, आपल्या पुस्तकामध्ये आहे, त्या ठिकाणी आपण करणार आहोत. मग तुमच्या लक्षात येईल
ही सहकारी संस्था स्थापन करण्याची एक प्रक्रिया आहे. त्या प्रक्रियेतून सहकारी संस्थेला जावं लागतं आणि त्याच्यानंतर मग सहकारी संस्था अस्तित्वात येते. म्हणजे काही कालावधी लोटतो. जरी ही स्थापना करणं सोपं असलं तरी कालावधी लागतो. काही कायदेशीर बाबींची पूर्तता करावी लागते. अर्थात सहकारी संस्थेच्या प्रकारानुसार ही जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया थोडी जास्त कालावधीची राहू शकते किंवा कमी कालावधीची राहू शकते. कारण ज्या कायदेशीर बाबी असतात त्या पूर्ण कराव्या लागतात. संबंधित जे लोक असतात म्हणजे सहकारी संस्था स्थापन करण्यामध्ये पुढाकार घेणारे त्यांना या सगळ्या गोष्टींची पूर्तता करावी लागते. मग सहकारी संस्था अस्तित्वात येते, स्थापन होते. फक्त व्यक्तिगत व्यापारी संस्था ही सहकारी संस्थेपेक्षा स्थापन करणं सोपं आहे. तुम्ही आज मनात आणलं 4 दिवसामध्ये तुम्ही किंवा 8 दिवसामध्ये, 15 दिवसामध्ये, महिन्यामध्ये व्यक्तिगत व्यापारी संस्था सुरू करू शकता. अर्थात तुम्ही केवढ्या मोठ्या प्रमाणात व्यवसाय करणार आहात त्याच्यावरती ते अवलंबून आहे, पण ते तुमच्यावर आहे पूर्णपणे. तुमची सगळी तयारी असेल तर तुम्ही व्यवसाय झटक्यात सुरू करू शकता. तसं सहकारी संस्थेचं नाहीये. कारण सहकारी संस्थेला एक प्रक्रिया स्थापन करण्यासाठी पूर्ण करावी लागते आणि कायदेशीर बाबींना तोंड द्यावं लागत असतं. एवढाच दोघांच्या स्थापनेच्या दृष्टीने फरक आहे. आता आपण तिसरा मुद्दा कोणता आहे तो बघू. नोंदणी दोन्ही संस्थांची, त्याबाबत आपण विचार करू. व्यक्तिगत व्यापारी संस्थेला नोंदणी करावी लागते का? शासन दरबारी नोंदणी करावी लागते का? व्यक्तिगत व्यापार सुरू करण्यासाठी शासनाची मान्यता घ्यावी लागते का? शासनाची परवानगी घ्यावी लागते का? तर व्यक्तिगत व्यापारी संस्था सुरू करण्यासाठी शासनाच्या परवानगीची आवश्यकता नसते. मगाशी मी सांगितलं तुम्हाला की व्यक्तिगत व्यापारी संस्था स्थापन करण्यासाठी कोणताही कायदा नसल्यामुळे सहकारी संस्थेची नोंदणी करण्याची गरजच नसते. त्यामुळे व्यक्तिगत व्यापारी संस्था ही सहज स्थापन करता येते. तर सहकारी संस्थेच्या बाबतीत काय प्रकार आहे? सहकारी संस्थेची स्थापना जी आहे ती जर करायची असेल तर तिची नोंदणी ही शासनाच्या सहकार खात्याकडे करावी लागते. महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 जो आहे त्या 1960च्या कायद्यानुसार सहकारी संस्थेची नोंदणी ही अनिवार्य आहे. संस्था सुरू करणार जर तुम्ही असाल तर ती संस्था ही नोंदणीकृत असली पाहिजे. बघा, व्यक्तिगत व्यापारी संस्थेची नोंदणी आवश्यक नाही, करावीच लागत नाही. पण सहकारी संस्थेची नोंदणी मात्र करावी लागते आणि ती आवश्यक असते. हा झाला एक मुद्दा. आणखी एक मुद्दा आपण या ठिकाणी विचारात घेऊ तो म्हणजे सभासद संख्या. व्यक्तिगत व्यापारी संस्थेची आणि सहकारी संस्थेची सभासद संख्या कशी असते? सारखी असते का? किंवा या बाबतीत काय फरक आहे तो या ठिकाणी आपण बघू. व्यक्तिगत व्यापारी संस्था ही एकाच व्यक्तीने सुरू केलेली असते आणि त्यामुळे ती व्यक्ती ही त्या संस्थेची सभासद असते. त्या व्यक्तीला त्या संस्थेचं सभासदत्व आपोआपच मिळतं कारण त्यानं ती सुरू केलेली असते. या व्यापारी संस्थेमध्ये, या म्हणजे व्यक्तिगत व्यापारी संस्थेमध्ये किमान 1 आणि कमाल 1 ही सभासद संख्या असते. कारण मालक जो असतो, स्थापना करणारा जो असतो तो एकच असतो. तर सहकारी संस्थेच्या बाबतीत काय प्रकार आहे? तर सहकारी संस्था स्थापन करायची असेल तर वेगवेगळ्या कुटुंबातील किमान 10 माणसं आवश्यक असतात.
अर्थात सहकारी संस्थेच्या प्रकारानुसार सदस्य संख्या जी किमान आवश्यक असते ती वेगवेगळी आहे, पण सर्वसाधारणपणे सहकारी संस्था स्थापन करायची असेल तर वेगवेगळ्या कुटुंबातील किमान 10 माणसं एकत्र यावी लागतात. त्यामुळं सहकारी संस्थेची किमान सभासद संख्या ही 10 असते, असलीच पाहिजे ती. तर कमाल संख्या किती असावी याला काय बंधन नाही. कोणालाही सहकारी संस्थेचं सभासद होता येतं, मात्र त्या व्यक्ती संस्थेचं सभासदत्व मिळवायला पात्र असाव्या लागतात. सभासद संख्येच्या दृष्टीने सुद्धा व्यक्तिगत व्यापारी संस्था आणि सहकारी संस्था यामध्ये फरक आहे, किंवा तुलनात्मक अभ्यास करत असताना आपण सांगू शकतो व्यक्तिगत व्यापारी संस्थेची सभासद संख्या ही एकच असते. कमाल आणि किमान सभासद संख्या ही एकच असते. सहकारी संस्थेमध्ये मात्र असं नाही. किमान सभासद संख्या 10 असते आणि कमाल संख्या किती असावी याला काही मर्यादा नसते, ती कितीही असू शकते. तर आज या ठिकाणी आपण व्यक्तिगत व्यापारी संस्था आणि सहकारी संस्था याचा तुलनात्मक अभ्यास 4 मुद्द्यांच्या सहाय्याने केलेला आहे. उर्वरित जे मुद्दे आहेत ते आपण उद्याच्या तासाला बघणार आहोत. हा भाग एवढा या व्हिडिओच्या सहाय्याने समजून घ्या. अतिशय सोपा भाग आहे तसा. धन्यवाद.